बद हेतूने मोजणी करायला आलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा डाव उधळला। अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून अर्जदार यांच्याकडून गावगुंडांना आणून नियमबाह्य मोजणीची जमाबंदी। आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल। महाराष्ट्रासह राज्यात भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कागदपत्राची हेराफेरी करून शेतीची चुकीची मोजणी करून नागरिकांना बद हेतूने त्रास देण्याचा गोरखधंदा, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य कार्यवाही स्वतःचं हित जोपासत मोजणी करण्याकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग सरसावल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक गोरगरीब नागरिक आपले दैनंदिन कामे घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात येत असतो। त्यांच्या समस्या न सोडविता त्यांना आर्थिक त्रास देण्यात येत असल्याची बाब नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे आणि पदाचा दुरुपयोग व दबाव तंत्राचा वापर करून नोटीस न देताच शेताची मोजणी करून अन्यायग्रस्त नागरिकाला न्यायालयाचे दरवाजे वर्षानुवर्ष ठोठावण्याचे काम उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात होत आहे। मोजणी नोटीस मध्ये व्ही.डी. जाधव यांचे नाव अधिकार नसताना सुद्धा हा अधिकारी कळसा येथे मोजणी करायला आला होता। तेव्हा त्यांना विचारले की आजूबाजूच्या लोकांना मोजणीची नोटीस दिली का, त्यावर ते उत्तर देऊ शकले नाही व अर्जदार सूचक यांनी गावगुंडांना बंद हेतूने आणून मोजणी करण्याकरिता आले असता त्यांचा डाव उधळून लावला गेल्यामुळे आजूबाजूच्या लोकांचे मोजणीमुळे होणारे नुकसान टळले। उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रसची मागील 4 वर्षापासून SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे। नोटीस देणे बंधनकारक आहे किंवा नाही हे दाखव, हे काढा, फाईल काढा। नाही पोस्टिंग आहे तुम्ही इथं काढा, फाईल काढा। तुमचं आडनाव तुम्हारा सरनेम